जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण आज महत्त्वाचा विषय म्हणजे कांदा लागवड व रोपे तसेच बियांच्या किमती याबद्दल प्रश्नाविषयी सरळ शेतातच जाऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांचे मत जाणून घेणार आहोत. कांद्याला बाजारभाव नाही भेटले, नाही परवडत तरी शेतकरी काही जिद्द सोडत नाही व कांदा लागवड ही वर्षभर ही चालूच असते. आत्तासुद्धा उन्हाळ कांद्याची लागवडीला जोम आलेला आहे. जिकडे तिकडे पाहावे तर उन्हाळ कांद्याची आता लागवड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अशाच एका शेतावर जाऊन रानात जाऊन आपण थेट शेतकऱ्याची चर्चा केलेली आहे. पाहूयात काय आहे मत शेतकऱ्याचे. आज आपण गणपती फाटा येथे सचिन शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या शेतावर कांदा लागवडीच्या दरम्यान त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. पाहूयात काय म्हणतात, त्यांचे मत काय आहे. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. काय आज कांदा लागवड चालू केली, बऱ्याचशा मजूर दिसतात आहेत. काय मजुरी काय सध्या चालू आहे? सध्या मजुरी 400 रुपये रोजाने आज लागवडीला माणसं आहे. रोप उपट्याला 350 रुपये रोजाने आज माणसं आणलेली आहे. अरे बापरे. कांदा रोप घरीच तयार केले का? आज आपण कांदा बी घरीच करतो. यंदा पाऊस झाल्यामुळं जास्त प्रमाणात मर झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान जास्त झालेली आहे. विकत घ्यावं लागलं. तर बी 50,000चं बी लागायचं तिथं 1.5 लाख रुपयाचं बी लागलं. अरे बापरे. कसे काय पुढे पैसे होतील का या कांद्याचे? आता या हे आम्ही आमच्या जबाबदारीवर रिक्स होऊ अगर नाही होऊ काय सांगता येत नाही. मागं जो उन्हाळा कांदा तुम्ही साठवणूक केला होता त्याचे पैसे झालेत का? पैसे निम्मे कांदे सडलेले आणि निम्मेच पैसे त्याचे झालेले. त्यात बाजार भाव कमी जास्त असल्यामुळं पण तालमेळ सापडला नाही. त्याच्यामुळं चला जाऊ म्हणजे बऱ्यापैकी आहे. पण माल टिकले होते का? माल खराब पाऊस झाल्यामुळे जास्त प्रमाणात खराब झालेले आहे. म्हणजे पैसे काय व्यवस्थित झाले नाही. तरी पण यावर्षी पुन्हा आपण कांदाच लागवड करत आहात. आता जे आहे ते केलं तर पाहिजे. आता आपण संकेत शिंदे यांच्याशी चर्चा करूया. काय आहे त्यांचे मत, कांदा लागवड करावी का नाही लोकांनी, काय कसे बाजारभाव असतात, फायदा होतो का कांदा लागवडीने? नमस्कार संकेत भाऊ. नमस्कार. बोला, आपलं मत काय आहे? काय कांदा लावून काय पुढे असं वाटत नाही. बाजार काय होईल, सरकार काय त्याची नीट देखभाल करीत नाही. आम्हाला नीट व्यवस्थित बाजार भाव देत नाही. बाजार वाढले होते त्यावेळेस व्यापाऱ्यांनीच पैसे छापले, शेतकऱ्याचे काही पैसे झाले नाही. समाधानकारक नाही शेतकरी सुद्धा. आणि मजूर वर्ग भरपूर अशा प्रमाणात रोज द्यावा लागतो. त्यात लाईटी वगैरे टिकती नाही. रोप बियाणं महाग घ्यावं लागतं. रोपं उपस्थित होती नाही. खूप मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तरी पण याही वर्षी पुन्हा नवीन जोमाने नवीन पद्धतीने आम्ही कांदा पीक घेतोय. पुढे काय होईल आता सरकारवर डिपेंड आहे. आवक निर्यात त्याच्यावर सर्व डिपेंड राहील. सरकारने जी मध्ये निर्यात बंद केली होती त्याचा परिणाम काय झाला तुमच्या जुन्या कांद्यावर? खूप मोठा परिणाम झाला. कांदे त्यावेळेस खराब झाली होती पावसामुळे. त्याच कांद्याला आम्हाला त्यावेळेस 70-80 रुपये बाजार होणार होता. तोच बाजार आम्हाला 20-30 रुपये त्या निर्यात बंदीच्या काळात मार्केटला घ्यावं लागले. गर्दीच्या ठिकाणी त्याचा आम्हाला मोठा त्रास झाला. सगळ्यात जास्त लॉकडाऊनचा फायदा आम्हाला झालेला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे ना खूप मोठा त्रास झालेला आहे. मजुरी पण नाही भेटली आणि कांदे लय नुकसान झालं. पाऊस झाल्यामुळे ना कांद्याचं सडण्याचं प्रमाण जास्त आहे. लॉकडाऊनला आज यंदा हे झालेलं आहे. धन्यवाद.